नमस्कार मित्रा हो मी तुमचा अमित. आज आपण आंबोली या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने भात कापणी कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जी काही यंत्रणा आहे, ज्यांनी ही यंत्रणा या ठिकाणी आणली आहे त्याच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत. नमस्कार दादा, तुम्ही आज हे काही जे काही यंत्र आणलेलं आहे भात काढणीसाठी ते तुम्ही आंबोली गावामध्ये घेऊन आलात आणि त्याचा तुम्हाला लोकांकडून किती प्रतिसाद आहे आणि ह्या जे काही यंत्र आहे त्याचं नाव काय? प्रतिसाद चांगला आहे आणि याला हार्वेस्टर म्हणतात. हे कंबाईन हार्वेस्टर बऱ्याचशा पिकांना चालतं. म्हणजे फक्त भातच काढतं असं नाही, सोयाबीन, भात, गहू, हरभरा ही सर्व पिकं याच्यात काढली जातात. त्याला लोकांना वाटायचं की याच्यातनं नुकसान होईल, पण आता परिस्थिती अशी आहे, त्या लोकांना असं वाटत होतं की आपण हाताने कापूया. ती लोक आता आम्हाला म्हणायला लागली की आमचं पण कापून घ्या, ते हार्वेस्टरने करून घ्या, अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः कोणत्या प्रकारची याच्यामध्ये नुकसान नाहीये. जो काय हा काय पेंड आहे जुन्या काळी जे मळणी करून तयार करायची त्या पद्धतीत आहे. हो, आता पावसाळी वातावरण आहे, पण हे जर पूर्ण वाळलं आणि गोळा केलं तर तुम्ही स्टॉक करून गुरांसाठी वापरू शकता. जे काही यंत्र तुमचं चालतं ते साधारणतः 1 एकरमध्ये किती वेळ घेतं? तुमची खाचरं छोटी आहे, खाचरांना ओळावळीसाठी वेळ जास्त लागतो. हां, बरोबर बरोबर. हे जर प्लॉट असतील हो. तर साधारण 1.25 तासामध्ये एक एकर निघतं. हां, मशीन आहे, हो मशीन आहे म्हणल्यावर नुकसान नाही, पण 1 रुपयातनं 10 पैसे नुकसान. तर तुम्ही हाताने ज्यावेळेस काढता त्यावेळेस 30 पैसे नुकसान होतं. ते कसं होतं, तुम्ही कापता त्यावेळेस तांदूळ पडतो, तुम्ही आळाशी लावता त्यावेळेस तांदूळ पडतो, तुम्ही उचलता त्यावेळेस तांदूळ पडतो, झोडाने येतात त्यावेळेस तांदूळ पडतो. बरोबर. एकदाच फक्त 10 पैसे नुकसान आहे, 90 पैसे फायदा आहे. हाताने कापल्यानंतर 70 पैसे फायदा, 30% नुकसान आहे. बरोबर. गुंठा किंवा प्रति एकर त्याला काय चार्ज करता? आमच्याकडे 200 रुपये तुमच्याप्रमाणे एक चार्जेस दिले जातात. हां. तुमच्याकडे खासरांच्या याच्यामुळं गुंठ्याचा हिशोब करायला लागतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण संतोष मामा यांच्या शेतीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी अनेक सारे शेतकरी ही पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनाही त्यांच्या शेतीमध्ये हे मशीन घेऊन जायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी भाताचा साठा कशा प्रकारे केला जातो आणि तेथील स्थानिक शेतकरीही आमच्याबरोबर आहे, त्यांच्याशी मी या ठिकाणी संवाद साधणार आहे. नमस्कार, तुम्हाला काय वाटतं की जे काही यंत्रणा आहे ते तुम्हाला किती उपयुक्त आहे? आधुनिक पद्धतीने जे यंत्र आहे, भात काढणीचं यंत्र, त्या यंत्राने आमचा भरपूर असा वेळ वाचला आहे आणि वेळ वाचून सुद्धा आमचं भाताचा उतारा पण चांगला आहे आणि आमच्या भातात एकदम म्हणजे काहीच कचरा वगैरे काहीच नाही. आम्हाला भाताला परत हात लावायची पण गरज नाही आणि याच्यामुळं आमचा खूप वेळ वाचला आहे.